श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रचंडे या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर निरागस भक्ती काय असते हे मी प्रत्यक्षात पाहिलेली जी गोष्ट आहे, म्हणजे प्रत्यक्षात मी जे पाहिलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मुंबईला एका मठात जात असतो आणि नेहमीच जात असतो. त्या मठामध्ये असंच एकदा मी गेलो होतो आणि बाहेर मठाच्या उभा राहिलो, चपला काढल्या आणि आत जाणार होतो. पण थोडा वेळ मी थांबलो. इतक्यात मला कानावर श्री स्वामी समर्थ हा जप ऐकायला आला. कोणतरी जप म्हणते आणि बाहेरून कोणतरी जप म्हणत येते असं मी ऐकलं. तर मी सहज उजव्या हाताला मान फिरवली आणि बघितलं तर एक मुलगा स्वामी समर्थांचा जप करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करत करत आला आणि पायऱ्यांवर चढला. म्हणजे मठ थोडासा 2-3-4 पायऱ्या वर चढल्यानंतर मठ आहे. तो 3-4 पायऱ्या चढला आणि आत मठात गेला. स्वामींच्या समोर उभा राहिला. स्वामींना पाया पडला. स्वामींकडे काहीतरी बोलला. ते काय मी लांब असल्यामुळे तो काय बोलत होता हे कळलं नाही. थोडा वेळ तो स्वामींच्या समोर उभा राहिला, बोलला, हसला. स्वामींना तिथे एक प्रदक्षिणा घातली, परत पाया पडला आणि हळूहळू बाहेर येत होता. सगळी लोकंही त्याला बघत होती आणि काही लोक त्याच्याकडे बोलतही होते. त्याला काही विचारतही होते. पण काही लोकांना तो उत्तर देत होता. कधी कधी उत्तर म्हणजे सहज असा काहीतरी बोलायचा आणि चालायचं. पण त्याला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. कोणाला उत्तर द्यायचा, कोणाला देत नव्हता, असं सरळ. आणि नंतर तो खाली उतरला, पायऱ्यांवरनं उतरला आणि जायला लागला. मी त्याला बघितलं. त्याच्या गळ्यामध्ये स्वामी समर्थांची एक छोटीशी फ्रेम होती आणि हातात त्याच्या टाळ होतं आणि तो ते टाळ वाजवत स्वामी समर्थांचा जप करत करत जात होता. इतक्या समोरनं एक माझा मित्र आला आणि त्या मित्राकडे तिकडे त्या एरियामधलाच तो मित्र होता. त्याच्याकडे मी थोडा वेळ बोलत राहिलो. पण मित्राकडे मी बोलत होतो पण माझं लक्ष त्या मुलाकडे होतं. तो कुठे जातो, काय करतो हे माझं लक्ष होतं. पण माझा मित्र थोडा वेळ बोलत राहिला आणि नंतर माझा मित्र तो मठामध्ये गेला. मी त्या मुलाच्या मागे गेलो बघण्यासाठी कुठे जातो. परंतु तेवढ्या वेळामध्ये तो कुठे गेला हे कळलंच नाही. मग मी परत आलो, मठात गेलो, स्वामींना पाया पडलो नेहमीप्रमाणे आणि निघालो. घरी गेलो. घरी गेल्यानंतर माझ्या मनामध्ये त्या मुलाचाच विचार चालू होता. परत दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मठात गेलो त्याच वेळेला मी परत दुसऱ्या दिवशी मठात गेलो. पण मला तो मुलगा त्यावेळेला तिथे दिसला नाही. परत मी संध्याकाळी गेलो. मला त्या मुलाचीच आठवण येत होती. मग त्या मुलाबद्दलच माझ्या मनामध्ये विचार होत होता. परत संध्याकाळी गेलो दुसऱ्या दिवशी, तेव्हा पण तो काय मला दिसला नाही. तिसरा दिवस उठला. तिसऱ्या दिवशी मी स्वामींच्या मठात जाण्यापूर्वी स्वामींच्या मठापासून एक अर्धा किलोमीटरवर एक दत्ताचं देऊळ आहे. खूप जुनं देऊळ आहे आणि खूप छान सुंदर देऊळ आहे. लाकडी बांधकाम, जुनं देऊळ आहे. त्या देवळामध्ये खूप संत येऊन गेले आहेत. कलावती आई आले आहेत त्या देवळात. गुळवणी महाराज आले आहेत. रंगनाथ स्वामी महाराज आलेले आहेत. म्हणजे ज्यांनी दत्तभावांनी लिहिली ते रंगनाथ स्वामी महाराज, हे सगळे तिथे येऊन गेलेले आहेत. म्हणजे एवढं जुनं देऊळ आहे ते. आणि मी मला ते खूप आवडतं देऊळ. कोणी नसतं, दत्त देऊळ आहे. फक्त गुरुवारी काही लोक येतात, नाहीतर एरवी एकदम शांत आणि खूप छान वाटतं. मी तिथे गेलो, पाया पडलो आणि प्रदक्षिणा 1-2 प्रदक्षिणा घातल्या. मी नेहमी तिथे 11 प्रदक्षिणा घालतो. 2 प्रदक्षिणा घातल्या. इतक्यात माझ्या कानावर नेहमी म्हणजे तो आवाज आला, श्री स्वामी समर्थ, टाळचा आवाज आला. म्हटलं हा रे, हा ओळखीचा आवाज. परत मला ते लगेच चटकन समजलं की अरे तोच मुलगा तर नाही ना. म्हणून मी बघितलं तोच मुलगा दत्त मंदिरामध्ये येत होता. तो आला दत्त मंदिरामध्ये, आतमध्ये आला. दत्तगुरूंना पाया पडला. आजूबाजूला कोण आहे काय आहे त्याला काही देणं घेणं नव्हतं. पाया पडला. तिकडे पादुकांवर त्यांनी डोकं ठेवलं, प्रदक्षिणा घातली आणि मी त्याच्याकडे अगदी निरखून बघत होतो. प्रदक्षिणा घालताना एकदा त्याने माझ्याकडे बघितलं, पण बघितलं न बघितल्यासारखं, म्हणजे त्याला काही फरक पडला नाही. मी मात्र विचार केला की आज आपण याच्या मागोमाग जायचा, कुठे जातो काय करतो हे बघायचं. तो बाहेर आला आणि मग तो जसा जसा तो चालत होता तसा मी त्याच्या मागे जात होतो. देवळातनं बाहेर गेला. थोडं पुढे अंतरावर गेल्यानंतर तिकडे एक बांगडीवाला आहे. त्या बांगडीवाल्याच्या दुकानात तो थांबला. तो मी लांब होतो थोडासा.
बांगडीवाला त्याच्याकडे बोलत होता, काहीतरी बोलला, हसला, तोही त्याच्याकडे काहीतरी 1-2 शब्द बोलला. थोडा वेळ तिथे थांबला आणि परत पुढे चालायला लागला. मी परत त्याच्या मागे 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 जातो आणि रस्त्यावरनं चालताना त्याचं भजन चालू होतं, म्हणजे टाळ वाजवणं, श्री स्वामी समर्थ, कधी कधी श्री गुरुदेव दत्त, स्वामी समर्थ, हे त्याचं चालूच असायचं. आणि आजूबाजूला काही फरक पडत नाही. इतक्यात त्याला जाताना एक बाई भेटली. त्या बाईने त्याला विचारलं, काय रे, कसा आहेस? तो थांबला. तिच्याकडे तो थोडा वेळ बोलला काहीतरी आणि मग निघून गेला. परत ती बाई निघून गेली. तो पुढे पुढे जात होता. मी त्याच्या मागोमाग गेलो. मग हा हळूहळू गेला आणि तो परत स्वामी समर्थांच्या मठात तिकडे नेहमी जातो तिथे आला. मी त्याच्या मागोमागे गेलो. मठात गेला, पाया वगैरे पडला, स्वामींना प्रदक्षिणा घातली नेहमीप्रमाणेच आणि बाहेर आला आणि थोडा खाली उतरला. लोक त्याला नेहमीप्रमाणेच बघत होती. तिथे एक टेलर आहे त्या मठामध्ये. त्या टेलरने ना त्याची थोडीशी मस्करी केली. त्याच्याकडे त्यांनी बघितलं, हसल्यासारखं केलं, काहीतरी केलं आणि तो निघून गेला. तो काय बोलला टेलर काय, त्याचा काही फरक पडला नाही. तो पुढे निघून गेल्यानंतर मी त्याच्या मागे जाणार होतो, पण मला कुतूहल होतं की या टेलरला आपण विचारूया, त्याची माहिती विचारूया, म्हणून मी थांबलो. मग आता थांबल्यानंतर मी त्या टेलरला विचारलं की हा कोण आहे मुलगा, ह्याचं म्हणजे कोण, कुठे राहतो, काय, म्हणजे त्यात चौकशी केली. तेव्हा त्या टेलरने मला सांगितलं, हा इथेच राहतो, ह्याच एरियामध्ये आहे. त्यांनी बिल्डिंगचं नाव वगैरे पण मला सांगितलं. त्या मुलाचं नावही मला त्यांनी सांगितलं, आडनावही सांगितलं. आणि तो म्हणाला, असा मठामध्ये तो येत असतो नेहमी, आपल्या या एरियामध्ये तो फिरत असतो असं. तर मी म्हटलं अच्छा ठीक आहे असं म्हटलं आणि मी बाहेर जाऊन बघितलं तो कुठे काय दिसला नाही मला. मी घरी गेलो. घरी आल्यानंतर मी म्हणजे जाता मी विचार करत होतो की आपण स्वामींकडे म्हणजे देवळात जातो तेव्हा आपण हार, फुलं, पेढे म्हणजे काहीतरी स्वामींना घेऊन जातो आणि स्वामींना याची खरोखरच म्हणजे गरज असते का, किंवा असं माझ्या मनामध्ये विचार आला. पण लोक नेतात, कारण त्यांच्या भावना असतात लोकांचं प्रेम असतं आणि म्हणून स्वामींच्या पुढ्यात ठेवतात, घेऊन जातात स्वामींसाठी. पण हा मुलगा अशी निरागस भक्ती, म्हणजे हा त्या मुलाचाच विचार माझ्या डोक्यात येत होते आणि मनामध्ये विचार येत होता की आपण जी भक्ती करतो स्वामींची ती खरोखरच भक्ती आहे का, म्हणजे खूप विचार माझ्या डोक्यात चालू होते. त्याच्यानंतर मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी माझ्या मिसेसला सांगितलं की ना हे 2-3 दिवस झाले मी एका मुलाला बघतोय, तो असा फिरत गळ्यामध्ये त्याच्या स्वामींचा फोटो असतो. त्या दिवशी मात्र तो जेव्हा दत्तगुरूंच्या देवळात आला होता तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये दत्तगुरूंची फ्रेम होती आणि सुरुवातीला जेव्हा मी बघितलं तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये स्वामींची फ्रेम होती. मग मी माझ्या मिसेसला सांगितलं की असं मी बघतो म्हणून. ती म्हणाली माहीत नाही असेल कोणतरी. तेव्हा मी चर्चा केली आणि झालं, सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 6 वाजता माझ्या मिसेसला कोणतरी टाळ वाजवत खालून चाललं आहे आणि श्री स्वामी समर्थांचं नाव घेत भजन करत चाललं आहे हे तिने ऐकलं. तर तिने खिडकीतनं बघितलं तर तिला तो मुलगा दिसला. तिने मला लगेच सांगितलं, हा बघा हा चालला, हा तोच मुलगा असावा बहुतेक. म्हणून मी वरून बघितलं तर तो तोच होता. मी परत उतरलो खाली, पटकन उतरलो खाली आणि त्याच्या मागे गेलो. म्हटलं बघूया काय करतो आज, काय करतो म्हणून. सकाळी 6-6:30 वाजले होते. मुलगा हळूहळू चालत स्वामींच्या मठात आला. स्वामींच्या मठात आला, स्वामींना पाया वगैरे पडला आणि स्वामींकडे नेहमीप्रमाणे काहीतरी बोलत होता. प्रदक्षिणा घातली. थोडा वेळ इथे तिकडे आजूबाजूचे ज्या देवांच्या फ्रेम्स होत्या तिकडे बघितलं. खाली उतरला आणि निघून गेला. नेहमीप्रमाणे तो पुढे गेला आणि निघून गेला. मी मात्र त्यावेळेला त्याच्या मागे गेलो नाही, कारण तो तिथेच त्या एरियामध्येच असतो. जेव्हा हे मला कळलं त्या एरियामध्येच असतो. आणि मग नंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग माझ्या डोक्यामध्ये एकच विचार होता की हा इतका निरागसपणा ज्या मुलामध्ये. आणि मी तुम्हाला सांगायला विसरलो, ज्यावेळेस तो दत्त मंदिरातनं बाहेर आला सुरुवातीला, मला जेव्हा तिसऱ्या वेळेला जेव्हा तो भेटला दत्त मंदिरातनं, मी तेव्हा विचार केला होता की आज आपण याची शूटिंग काढूया, व्हिडिओ शूट करूया म्हणून मी त्याची व्हिडिओ शूटिंगही काढली. पण मी ही व्हिडिओ शूटिंग तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण का ते ज्या एरियामध्ये तो राहतो इथे कोणी जर बघितलं तर मग उगाचच लोक त्याच्या आईवडिलांना वगैरे त्रास होण्याची शक्यता आहे असं. आणि एकदा असं झालं की परत मी मध्ये ते सांगायला विसरलो होतो. एकदा असं झालं की मी दुपारी
त्या दिवशी दुपारी मला आहे ना मठात जायला थोडा उशीर झाला, म्हणजे जवळजवळ मठ बंद होण्याच्या ह्याच्यामुळे म्हणजे 12 वाजायला आले होते. आणि मी गेलो तेव्हा त्याचे वडील तिकडे आले होते त्या मुलाला, अरे चल जेवायला चल म्हणून त्याचे वडील त्याला घेऊन जात होते. पण तो हट्टाने जातच नव्हता, तो तिथे बसून त्याचं ते चालू होतं भजन. आणि तर वडील त्याला म्हणाले, ओरडले, लवकर ये घरी, मी जातो आहे, थोड्या वेळाने घरी ये. तर मग हो म्हणाला तो. त्याचे वडील निघून गेले. त्याच्यानंतर तोही गेला असेल, मीही गेलो. म्हणजे हे सुद्धा मी त्या दिवशी बघितलं होतं. आणि मग आता या मुलाचा विचार माझ्या मनामध्ये घोळतच होता. म्हटलं इतका निरागसपणा आपल्यामध्ये, ही अशी भक्ती येईल का? म्हणजे अशी निरागस भक्ती आपल्यामध्ये म्हणजे असायला हवी, का होत नाही आपली अशी भक्ती? आणि नंतर मी तुम्हाला इतकी निरागस भक्ती तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय की हा मुलगा एक स्पेशल चाइल्ड आहे, एक विशेष मुलगा. आपण म्हणतो ना विशेष मुलगा, तसा तो मुलगा होता. पण त्याला अशी कितीतरी मुलं आहेत विशेष मुलं, पण त्याला काय इतर मुलांसारखा नव्हता. हा थोडा वेगळा होता. म्हणजे भक्तीशिवाय त्याला दुसरं काहीच माहिती नव्हतं. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत तो हेच करत, म्हणजे स्वामींचं नावच घेत होता. 24 तास स्वामींचं नाव हे त्याचं चालू असायचं नेहमी. माझ्या मनामध्ये असा विचार आला की म्हणजे शेवटी असा निरागसपणा, अशी निरागस भक्ती आपल्यामध्येही यायला हवी, असं मला म्हणजे खूप वाटते. पण ते जमत नाही. तशी भक्ती आपल्याकडे जमत नाही. आपण माळ जपतो, माळ जपायला घेतली का आपण 108 वेळा, आपण किती वेळा त्या माळीवर आपलं कॉन्सन्ट्रेशन नसतं. मग स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करूया की आम्हालाही अशी भक्ती, म्हणजे आमच्यामध्येही अशी प्रेरणा येऊ तुमच्या कृपेने, अशी आपण प्रार्थना करूया स्वामींकडे. आणि हा म्हणजे हे मी तुम्हाला जे काही सांगितलं हे प्रत्यक्षात घडलेली गोष्ट आहे. म्हणजे मी असंच तुम्हाला काल्पनिक वगैरे सांगत नाही, हे प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुमच्यासमोर मला म्हणजे सांगावंसं वाटलं मला तुम्हाला, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. आणि परत एकदा सांगतो की ह्या एरियाचं मी नाव सांगितलं नाही आणि मठाचंही नाव सांगितलं नाही. त्याचं कारण एकच आहे की हा मुलगा एक स्पेशल चाइल्ड आहे. आणि हे जर सांगितलं तर म्हणजे लोक कसे उत्सुक असतात, मग जाणार, मग त्याची व्हिडिओ शूटिंग घेणार, त्याला विचारणार वगैरे, त्रास होऊ शकतो. म्हणून मी हे सांगत नाही आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.